बुलेटिनची सुरुवात करणार आहोत एका ब्रेकिंग बातमीनं। युक्रेनमध्ये हजारो विद्यार्थी अडकले होते, त्यांना परत आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नांची शर्त करत आहे। अशातच केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशींनी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय। युक्रेनला जाणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी 90% विद्यार्थी हे भारतातील नीट या प्रवेश परीक्षेत फेल होतात असं जोशी म्हणाले। त्यांच्या या विधानात किती तथ्य आहे यावर मात्र साशंकता आहे, कारण नीट परीक्षा हा एकमेव अडथळा नाहीये। भारतात मेडिकल जागांची अतिशय कमी संख्या आहे, येणारा प्रचंड खर्च, डोनेशनच्या नावाखाली द्यावे लागणारे लाखो रुपये, या सर्व कारणांमुळे विद्यार्थी युक्रेन, बेलारूस आणि रशियामध्ये जाऊन मेडिकलचं शिक्षण घेतात। हे सगळं लक्षात न घेता हजारो विद्यार्थी अडकले असताना हे विधान करण्याची खरंच गरज होती का असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। That is not the question, it is not the time to debate. ಅಲ್ಲಿಂದ ಬಂದಂಥವ್ರು ಬೇರೆ ಬೇರೆ ದೇಶದಿಂದ ಬಂದಂಥವ್ರು ನಮ್ಮ ಕ್ವಾಲಿಫೈಯಿಂಗ್ ಎಕ್ಸಾಮಿನೇಷನ್ 90% ಪಾಸ್ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಐ ಆಮ್ ನಾಟ್ ಟೆಲಿಂಗ್ ದಟ್ ಇದು ಯಾವುದು ನಾನು ವಿವಾದ ಅಥವಾ ಚರ್ಚೆಗೆ ನಾನು ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ಬಯಸೋದಿಲ್ಲ. ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿದ್ದಾರೆ, ಅವ್ರಿಗೆ ಒಳ್ಳೇದಾಗಲಿ ಅಷ್ಟೇ ನಾನು ಹೇಳೋದು. ಆದರೆ ಅಲ್ಲಿನ ಕಾಸ್ಟು ಇಲ್ಲಿನ ಕಾಸ್ಟು ಅದು ಈ ಕಂಪೇರ್ ಮಾಡೋ ಟೈಮ್ ಅಲ್ಲ ಅದು. आणि याविषयीच बोलण्यासाठी आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर संजय दाभाडे आहेत। डॉक्टर संजय दाभाडेजी, आपण बघितलं केंद्रीय मंत्र्यांनी कशा प्रकारे विधान केलेलं आहे। असा प्रश्न निर्माण होतोय की खरंच आता हा विद्यार्थ्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न आहे की काय? हो, अगदी निश्चितच मंत्री महोदयांना जी वस्तुस्थिती आहे भारतीय वैद्यकीय शिक्षणातली त्याची त्यांना माहिती नाही किंवा जाणीव नाही, आणि मुलांचे जे दुःख आहेत, मुलांचे जे प्रश्न आहेत, मुलांच्या ज्या वेदना आहेत विद्यार्थ्यांच्या, त्याच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये शून्य संवेदनशीलता मला दिसते। वस्तुस्थिती अशी आहे की कमी मार्क मिळाले म्हणून नव्हे, तर खिशात पैसा नाही, शिक्षण वैद्यकीय शिक्षण परवडत नाही म्हणून विद्यार्थी बाहेर जात आहेत। आपल्या याच भारतामध्ये असे काही विद्यार्थी आहेत की ज्यांच्याकडे पैसा आहे परंतु मार्क नाहीत। नीट मध्ये मार्क, जी प्रवेश परीक्षा आहे तिच्यामध्ये मार्क पुरेसे नाहीये, परंतु पैसे आहेत, लाखो रुपये आहेत, 25 लाख रुपये, 26 लाख रुपये आज वैद्यकीय महाविद्यालयांची फी आहे। बरोबर, विना अनुदानित खासगी वैद्यकीय महाविद्यालयांची फी 20, 25, 30 लाख एवढी आहे। म्हणजे मुद्दा या ठिकाणी खिशामध्ये पैसा नाही, शिक्षण वैद्यकीय शिक्षण परवडत नाही, या कारणामुळे विद्यार्थ्यांना भारतामध्ये वैद्यकीय शिक्षणाचे प्रवेश मिळत नाहीत। त्याच्यामुळे प्रॉब्लेम तो आहे, गुणवत्ता नाही विद्यार्थ्यांकडे, असं म्हणणं अतिशय चुकीचं आहे। विद्यार्थ्यांचं आणि पालकांचा अपमान करणारं विधान आहे। त्याच्यामुळे आपल्या सरकारने विद्यार्थ्यांना परवडेल असं शिक्षण दिलं पाहिजे। माझा एखादा कामगार असेल, शेतकरी असेल, शेतमजूर असेल, त्याच्या मुला मुलींना सुद्धा शिक्षण मिळालं पाहिजे। अशा पद्धतीची व्यवस्था तुम्ही आणत नाही आणि तुम्ही विद्यार्थ्यांना आणि पालकांना दोष देताय, हे अतिशय दुर्दैवी आणि अतिशय म्हणजे विद्यार्थ्यांचा प्रचंड अपमान करणारं असं विधान आहे। अगदी दाभाडे सर, दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला तर आपण गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये देशभरात किती तोकड्या जागा आहेत हे आपल्या सगळ्यांना माहित आहे। दुसरीकडे रिझर्वेशनच्या सीट्स असतात। अशा सगळ्यामध्ये ही सगळी अनेक वर्षांपासून चाललेली मेडिकल ऍडमिशनची परंपरा देशामध्ये असताना एका केंद्रीय मंत्र्यांना अशा प्रकारचं बेजबाबदार वक्तव्य करणं म्हणजे खरंच खेद करावा वाटतो या सगळ्याचा। हो, मुद्दा या ठिकाणी आपण आरक्षणाचा मुद्दा तुम्ही या ठिकाणी काढला नसता तर बरं झालं असतं असं मला वाटतं। कारण की आरक्षणामुळे जागा कमी होतात, जागा मिळत नाही असं नाहीये। कारण की जे आरक्षणातनं विद्यार्थी प्रवेश घेतात त्यांची पण मार्क्स खूप चांगले असतात, हे अनेक वेळेस समोर आलेलं आहे। बरोबर, मुद्दा या ठिकाणी जो आहे तो खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांचा आहे। आपल्याला असं अनेक ठिकाणी दिसतं, असं आपल्याला दिसतं की खाजगी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ज्या विद्यार्थ्याला प्रवेश मिळाला पैसे देऊन, त्याचे मार्क हे आरक्षित विद्यार्थ्यापेक्षा कमी असल्याचे अनेक वेळेस दिसून आलेलं आहे। बरोबर बरोबर, आरक्षणामुळे विद्यार्थ्यांचे इथं सीट मिळत नाही, हा परत एक भ्रम पसरवण्यात आलेला आहे। प्रॉब्लेम या ठिकाणी मुद्दा आहे तो परवडणारं शिक्षण, बरोबर, परवडणारं वैद्यकीय शिक्षण, परवडणारं इंजिनिअरिंग शिक्षण, हे प्रॉब्लेम आहे। आपली शासन व्यवस्था, भारतीय शासन व्यवस्था गेल्या 70 वर्षामध्ये परवडणारं शिक्षण देऊ शकलेलं नाही। इथं धनदांडग्यांची मिरासदारी या ठिकाणी राहिलेली आहे शिक्षण क्षेत्रामध्ये, हा प्रॉब्लेम आहे। अगदी दाभाडे सर, धन्यवाद, तुम्ही बोललात, साम टीव्हीशी आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल।
पुन्हा एकदा ऐकूयात केंद्रीय मंत्री नेमकं काय म्हणाले. ದಟ್ ಈಸ್ ನಾಟ್ ದಿ ಕ್ವಶನ್, ಇಟ್ ಈಸ್ ನಾಟ್ ದಿ ಟೈಮ್ ಟು ಡಿಬೇಟ್. ಅಲ್ಲಿಂದ ಬಂದಂಥವ್ರು, ಬೇರೆ ಬೇರೆ ದೇಶದಿಂದ ಬಂದಂಥವ್ರು ನಮ್ಮ ಕ್ವಾಲಿಫೈಯಿಂಗ್ ಎಕ್ಸಾಮಿನೇಷನ್ 90% ಪಾಸ್ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಐ ಆಮ್ ನಾಟ್ ಟೆಲಿಂಗ್ ದಟ್ ಇದು ಯಾವುದು ನಾನು ವಿವಾದ ಅಥವಾ ಚರ್ಚೆಗೆ ನಾನು ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ಬಯಸೋದಿಲ್ಲ. ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿದ್ದಾರೆ, ಅವ್ರಿಗೆ ಒಳ್ಳೇದಾಗಲಿ ಅಷ್ಟೇ ನಾನು ಹೇಳೋದು. ಆದರೆ ಅಲ್ಲಿನ ಕಾಸ್ಟು ಇಲ್ಲಿನ ಕಾಸ್ಟು ಅದು ಈ ಕಂಪೇರ್ ಮಾಡೋ ಟೈಮ್ ಅಲ್ಲ ಅದು. आणि याविषयीच बोलण्यासाठी डॉक्टर अविनाश बोंडवे आपल्यासोबत आहेत. माजी IMAचे अध्यक्ष सुद्धा आहेत अविनाश सर. सर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण बघितलं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींनी काय वक्तव्य केलेलं आहे. एकंदरीत खरंच थोडंसं चीड आणणारं वक्तव्य आहे. कसं बघता या वक्तव्याकडे? एक पहा की भारतातले हजारो विद्यार्थी केवळ युक्रेनच नव्हे तर अनेक देशांमध्ये, अनेक परदेशांमध्ये शिकायला जातात. यामागचं कारण जे आहे ते आपल्या इथल्या वैद्यकीय शिक्षण पद्धतीतलं हे अपयश आहे. एक लक्षात घ्या की ह्या आत्ता वैद्यकीय शिक्षण घ्यायचं असेल, आपल्याला मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन पाहिजे असेल तर जी स्पर्धात्मक परीक्षा असते ही संपूर्ण भारतभरात घेतली जाते आणि त्याच्या मार्कांवर ही ऍडमिशन्स मिळतात. आता हे या स्पर्धात्मक परीक्षांसाठी जे मार्गदर्शन लागतं, विशेष प्रकारचं मार्गदर्शन लागतं, ते 12वी पास झालेली मुलं ती परीक्षा देत असतात. हे स्पर्धात्मक परीक्षांचं मार्गदर्शन शहरांमध्येच किंवा काही विशिष्ट शहरांमध्येच उपलब्ध असतं. त्याच्यामुळे ग्रामीण भागातला किंवा छोट्या शहरांमधला जो विद्यार्थी आहे, जो हुशार आहे, ज्याला 12वीला मार्क्स चांगले पडलेले आहेत, त्याला या स्पर्धात्मक परीक्षामध्ये चांगले मार्क मिळू शकत नाहीत आणि त्यामुळं तिथं तो मागं पडतो. दुसरं एक महत्वाची गोष्ट अशी की स्वातंत्र्यापासून आतापर्यंत आपल्या देशामध्ये सरकारी क्षेत्रामध्ये जी वैद्यकीय महाविद्यालय निर्माण व्हायला पाहिजेत ती तेवढ्या मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली नाहीत. जास्तीत जास्त जी वैद्यकीय महाविद्यालय आहेत ही साधारणतः खाजगी क्षेत्रामधली आहेत आणि त्यांना मेडिकल काउन्सिल तर्फे किंवा सरकारतर्फे जी फी आहे ती जास्त आकाराची त्यांना परवानगी आहे. यामध्ये साधारणतः 40% विद्यार्थ्यांना हे जास्ती फी घेतली जाते त्यांच्याकडून आणि 40% विद्यार्थ्यांकडून ही सरकारी दराने फी घेतली जाते. परंतु तरीही वैद्यकीय फी ही गरीब घरातल्या किंवा हुशार आणि होतकरू अशा मध्यमवर्गीय पालकांच्या कुटुंबातल्या मुलांना ही फी सुद्धा परवडत नाही आणि त्यामुळं असं होतं की स्पर्धात्मक परीक्षांमध्ये आपल्याला आपली बौद्धिक क्षमता असूनही आपण त्याच्यामध्ये चांगले मार्क मिळवू शकलो नाही. इच्छा आहे, अँबिशन आहे, कर्तबगारी आहे, बुद्धिमत्ता आहे आणि तरी सुद्धा पैशाच्या दृष्टीने ते कमी पडतात. त्यामुळे मग हे विद्यार्थी परदेशात जातात. एक महत्वाची गोष्ट अशी की भारतातल्या खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात फी देऊन शिक्षण घेण्यापेक्षा कमी खर्चामध्ये हे विद्यार्थी तिथं परदेशात जाणं, त्यांचं राहणं, तिथलं सर्व त्यांचं खाणं पिणं ह्या ज्या गोष्टी आणि परत कॉलेजचा खर्च या सगळ्याची गोळाबेरीज केली तर इथल्या खाजगी महाविद्यालयांच्या फी पेक्षा ती कमी भरते. त्यामुळं हे विद्यार्थी परदेशात जातात. त्याच्यामुळं हे विद्यार्थी जे परदेशात जातात हे तिथून पास होऊन येतात त्यावेळेला आपल्या इथल्या मेडिकल काउन्सिल तर्फे एक त्यांची परीक्षा घेतली जाते. या परीक्षेमध्ये ते उत्तीर्ण झाले तरच त्यांना भारतामध्ये आपल्याला प्रॅक्टिस करायला परवानगी मिळते. आणि एवढंच नव्हे तर असे हा साधारणतः गेले 15-20 वर्ष असे अनेक विद्यार्थी परदेशात अशा प्रकारच्या परदेशात शिक्षण घेऊन आलेले आहेत आणि ते उत्तम प्रकारे कार्य करतात. हे माझ्याही माहितीचे असे अनेक विद्यार्थी आहेत किंवा जे अनेक डॉक्टर्स आहेत ज्यांनी परदेशात शिक्षण घेऊन इथं भारतात प्रॅक्टिस सुरू केलेली आहे. त्यामुळं दर्जाच्या दृष्टीने म्हणाल तर ते कुठेही कमी नसतात आणि केवळ गरिबी किंवा आपल्या इथली न परवडणारी फी हेच यामधलं कारण आहे. मला कुठल्याही राजकीय हेतूने म्हणायचं नाही, परंतु अगदी सुरुवातीपासूनच वैद्यकीय शिक्षणासाठी भारतामध्ये आपण पाहिलं तर डॉक्टरांची संख्या आपल्या जनसंख्येपेक्षा किंवा लोकसंख्येपेक्षा खूप कमी आहे. त्या पद्धतीने जी वैद्यकीय महाविद्यालय वाढली पाहिजेत त्याप्रमाणे वाढली जात नाही. त्याच्यामुळे हे हुशार आणि होतकरू विद्यार्थी ज्यांना खरोखर डॉक्टर व्हायची आणि सेवाभावी वृत्ती आहे असे विद्यार्थी ते मागं पडतात आणि त्यामुळे त्यांना ऍडमिशन इथं मिळत नाही. अगदी अविनाश सर, या सगळ्यामध्ये आता अशा प्रकारची वक्तव्य करण्यापेक्षा मेडिकलचं शिक्षण जे आहे ते सर्वसामान्यांना परवडेल अशा दरामध्ये उपलब्ध करणं आता ही केंद्र सरकारची जबाबदारी झालेली आहे. अशी वक्तव्य करण्यापेक्षा यावर एखादी कमिटी नेमून त्यावर विचार करणं गरजेचं आहे असं वाटतंय? निश्चितच
एक लक्षात घ्या, शिक्षण हा आपला एक मूलभूत हक्क आहे आणि उच्च शिक्षण सुद्धा त्यामध्ये यायला हवं. भारताला प्रगतशील देश व्हायचा असेल, आपल्याला महासत्ता व्हायचं असेल, तर इथल्या आपल्या जनतेच्या आरोग्यासाठी डॉक्टरांची संख्या ही जागतिक आरोग्य संघटनेने जे प्रमाण दिलेलं आहे त्या प्रमाणात वाढायला पाहिजे. ती वाढण्यासाठी आपल्या इथं वैद्यकीय महाविद्यालय आणि सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि सरकारी त्यांना त्यांच्यासाठी सरकारी हॉस्पिटल्स ही मोठ्या प्रमाणात निर्माण व्हायला पाहिजेत आणि केंद्र सरकारने याकडे जास्ती लक्ष दिलं पाहिजे. याचं कारण असं आपण गेले अनेक वर्ष पाहतोय की हेल्थ सेक्टरला आपल्या बजेटमध्ये साधारणतः 1 ते 1.25% जीडीपीच्या फक्त त्याच्यामध्ये त्यांची तरतूद केली जाते. ती साधारणतः 3 ते 5% असावी अशी मागणी अनेक वर्ष आपण करत आहोत, परंतु त्याकडे फारसं लक्ष दिलं जात नाहीये आणि त्यामुळं ही परिस्थिती येते की आपल्या देशातल्या मुलांना पुरेशा सीट्स नसल्यामुळं परदेशी जावं लागतंय.